नमस्कार मित्रांनो, मी दीपक नरवडे. मित्रांनो, सेंद्रिय शेती करत असताना देशी गाईचं महत्त्व आपण सगळे जाणतो. देशी गाईच्या पंचगव्याचा वापर करून आपण जीवामृत तयार करायचो. जीवामृत शेतापर्यंत द्यायचो. जीवामृत शेतापर्यंत देत असताना आपण बॅलरमध्ये तयार करायचो. मॅन्युअली याच्याने हाताने झाडाच्या खोडापर्यंत मुळापर्यंत पोहोचवायचो. परंतु हे करत असताना आपल्याला जे कष्ट पडायचे, आपला जो वेळ जायचा, लेबरसाठीचा जो पैसा खर्च व्हायचा, या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर ते आपल्याला फार जास्त महागात पडायचं. पण मित्रांनो, हा विचार ज्यावेळेस मी केला, जीवामृत ज्यावेळेस मी वापरत होतो, ज्यावेळेस याच पद्धतीने जीवामृत दिलं, त्यावेळेस मी जीवामृतचे जे रिझल्ट आहेत ते पाहून एक्सायटेड झालो. मला असं वाटलं की जीवामृत ही जादू आहे. परंतु हे वापरत असताना ज्या मर्यादा होत्या, पैशाच्या, कष्टाच्या, माझ्या मजुरांच्या, त्या मर्यादा समोर येत होत्या आणि मी माझ्या समग्र शेतीपर्यंत, संपूर्ण शेतीपर्यंत जीवामृत पोहोचू शकत नव्हतो. याच विचारामध्ये मी एक जीवामृत फिल्टर टँक डेव्हलप केला. त्याची निर्मिती केली, कॉन्क्रीटमध्ये तो तयार केला आणि माझ्या शेतावर त्याच्या माध्यमातून जीवामृत फिल्टर करून मी शेताला द्यायला लागलो. ज्यावेळेस जीवामृत फिल्टर झालं, ते शेतापर्यंत पोहोचायला लागलं, त्यावेळेस जीवामृताने जी माझ्या शेतामध्ये जादू बनवली, जी जादू झाली, ती गोष्ट संपूर्ण माझ्या देशबांधवांच्या शेतामध्ये व्हावी असं मला सारखं वाटत राहायचं. प्रत्येक वेळेस हा विचार माझ्या मनामध्ये असायचा आणि ह्याच विचारातून ऑर्गॅनिक ॲग्रोवर्ल्ड फर्मची स्थापना झाली आणि ऑर्गॅनिक ॲग्रोवर्ल्डच्या टीमने एक जीवामृत फिल्टर टँक, जीवामृत फिल्टर मशीन माझ्या शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी तयार केला आणि तो माझ्या देशवासियांच्या सेवेसाठी आणला. मित्रांनो, हाच तो जीवामृत फिल्टर टँक ज्याच्यामध्ये शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण जीवामृताची निर्मिती केली जाते. मित्रांनो, ह्या टँकचा वापर करणं एवढं सोपं आहे की याच्यामध्ये फक्त आपल्याला देशी गाईचं ताजं शेण, जे 5 दिवसाच्या आतमधलं असेल, ते ताजं शेण आपल्याला टाकायचं आहे. त्या शेणाची क्वांटिटी असेल 70 ते 80 किलो. 70 ते 80 किलो आपण देशी गाईचं शेण टाकलं. त्यानंतर आपल्या पिकाची रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे आपल्या पिकाला कोणत्या अन्नद्रव्यांची किती प्रमाणामध्ये आवश्यकता आहे त्याचा विचार करायचा. आपल्या पिकाला जर नत्र जास्त हवं असेल, पिकाचे सर्वांगीण वाढ करायची असेल, तर आपण टाकायचं आहे देशी गाईचं गोमूत्र, जे असेल 30 ते 80 लिटरपर्यंत. ज्यावेळेस आपल्याला पिकाला सर्वांगीण वाढीसाठी नत्र द्यायचं आहे, त्यावेळेस आपण 80 लिटर गोमूत्र घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला पिकाला सेटिंग अवस्थेमध्ये आपल्याला CN रेशो मेंटेन करायचा आहे, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, हे गोमूत्र घ्यायचं आहे 30 लिटर. 30 लिटर गोमूत्र घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला जे मटेरियल टाकायचं आहे ते ह्या देशी गाईच्या शेणामधून जे बॅक्टेरिया आलेले आहेत, जे जीवाणू आलेले आहेत, जे आपल्या पिकाचा सर्वांगीण विकास करणार आहेत, त्या जीवाणूंना ऊर्जा प्रदान करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी आपल्याला प्रोटीन्स द्यायचे आहेत आणि ते द्यायचे आहेत आपल्याला कडधान्याच्या माध्यमातून. मग त्याच्यासाठी आपल्याला साधारणपणे 15 ते 20 किलो कडधान्याचं पीठ घ्यायचं आहे. परंतु ते कडधान्याचं पीठ घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणा आणि सोयाबीन ह्या तेलबियांचा वापर प्रामुख्याने टाळायचा आहे. त्याचा वापर केल्यानंतर आपल्याला जीवामृताच्या सरफेसवर तेलाचा तवंग तयार होईल आणि आपल्याला जो ऑक्सिजन डिझॉल्व करायचा आहे, जीवाणूंच्या वाढीसाठी जो ऑक्सिजन द्यायचा आहे, तो आपल्याला भेटणार नाही. त्यासाठी आपल्याला कडधान्याचं पीठ घ्यायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला जीवाणूंच्या वाढीसाठी आणि जीवाणूंचं प्रमुख खाद्य, ज्याच्यामधून जीवाणूंना खनिजं भेटणार आहे, ज्याच्यामधून साखर भेटणार आहेत आणि ज्याच्यातून जीवाणूंचे जे मल्टिप्लिकेशन आहे ते फार जोरात होणार आहे, त्याला मदत भेटणार आहे, असा गूळ आपल्याला द्यायचा आहे जीवाणूंचं खाद्य म्हणून. त्याच्यामध्ये गुळाची जी क्वांटिटी असणार आहे ती असणार आहे साधारणपणे 15 ते 20 किलो. त्याच्यानंतर आपल्याला जी निविष्ठा टाकायची आहे ती आहे जीवाणू माती. जीवाणू मातीची संकल्पना अशी आहे मित्रांनो, की जीवाणू माती 1 लिटर मातीचं वजन, ज्या 1 लिटर मातीचं वजन 500 ते 700 ग्रॅम असतं, त्या मातीला जीवाणू माती म्हटलं जातं. मित्रांनो, ही माती निवडत असताना सर्वात अगोदर आपल्याला निवडायची आहे वडाच्या झाडाखालची माती. दुसऱ्या वेळेस आपल्याला निवडायची आहे तुळशीच्या झाडाखालची माती. तिसऱ्या वेळेस आपल्याला निवडायची आहे बांधावरची माती किंवा जंगलातली माती. आणि जर आपल्याला ही कोणतीच माती भेटली नाही तर आपल्याला ज्या ठिकाणी तणनाशक मारलेलं नाही, ज्या ठिकाणी कीटकनाशक मारलेलं नाही, अशा आपल्याला ज्या पिकाला जीवामृत द्यायचं आहे
अशा पिकाच्या मुळाजवळची माती घ्यायची आहे. ती माती आपल्याला जीवामृतामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या टँकमध्ये हे सर्व मटेरियल आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. शेण, गोमूत्र, कडधान्य पीठ, गूळ, जीवाणू माती आणि पाणी हे सर्व टाकल्यानंतर हे सर्व मटेरियल टाकल्यानंतर आपल्याला ह्या टँकमध्ये वॉटर इनलेटमधून पाणी सोडायचं आहे. वॉटर इनलेटचा कॉक चालू करायचा, वाल चालू करायचा आणि हा पूर्ण टँक भरून घ्यायचा. ज्यावेळेस टँक भरला जाईल त्यावेळेस वॉटर इनलेटचा वाल बंद करायचा आहे आणि जीवामृत स्टररच्या साहाय्याने, हा जो स्टरर आहे ह्या स्टररच्या साहाय्याने साधारणपणे 2 ते 5 मिनिटापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हलवायचा आहे. जीवामृत आउटलेटचा जो वाल आहे तो आपण चालू करायचा आहे. जीवामृत आउटलेटचा वाल चालू करायचा आणि जीवामृत फिल्टर करून घ्यायचं. साधारणपणे चौथ्या दिवशी ज्यावेळेस आपण फिल्टर करू त्यावेळेस आपल्याला जीवामृताची क्वांटिटी भेटणार आहे 1350 लिटर. 1350 लिटर आपल्याला जीवामृत भेटेल. आपण जीवामृत टाकलेलं होतं 1600 लिटर. 1600 लिटरमधून आपल्याला 1350 लिटर भेटलं. 1350 लिटर जीवामृत आपण आपल्या पिकाला सोडून द्यायचं आहे. पिकाला सोडून दिलं की आपण काय करायचं, ज्यावेळेस जीवामृत आपलं काढून झालं त्याच वेळेस आपण वॉटर इनलेटचा वाल चालू करायचा आणि जीवामृत टँक पुन्हा एकदा भरून घ्यायचा. आता लक्षात घ्या, यामध्ये ॲटोमेशन सिस्टम एवढी सुंदर आहे, एवढी सोपी आहे, एवढ्या सोप्या पद्धतीने याची रचना केलेली आहे की ज्या दिशेने तुमचं जीवामृत फिल्टर होऊन आलं त्याच दिशेने, त्याच्या विरुद्ध दिशेने आपण पाणी आतमध्ये सोडलेलं आहे. जीवामृत इकडे फिल्टर होऊन येत असताना जो कचरा फिल्टरमध्ये गुंतला तो कचरा पाणी आतमध्ये सोडत असताना आणि टँक भरत असताना पुन्हा एकदा तो बाहेर निघणार आहे. नारायणगाव केव्हीकेने NCRकडे मी या टँकचा संशोधक आहे म्हणून रिपोर्ट पाठवला. मोटिवेशनल फार्मर म्हणून मला एक बक्षीसही भेटलं. त्यानंतर मित्रांनो, हाच टँक नारायणगाव केव्हीकेने इंटरनॅशनल जे एक्झिबिशन आपलं भरलेलं होतं बारामतीचं त्या ठिकाणी प्रमोट केला. बारामती प्रदर्शनामध्ये कृषक प्रदर्शनामध्ये हा टँक मी लोकांसाठी ठेवला. तर मित्रांनो, तिथे घडलेली जी गोष्ट होती ती अशी होती की साधारणपणे मैदानामधला बराचसा भाग मी हे केलेला होता, मिळवलेला होता. रस्त्यावरून जायला लोकांना अडचण व्हायला लागली, रस्ताही अडवला जायला लागला. लोक 200-200, 400-400 लोक मी बोलत असताना समोर उभी राहायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये याची एवढी मोठी पब्लिसिटी झाली की साधारणपणे 500 ते 700 प्रॉडक्ट त्या ठिकाणी 500 ते 700 कंपन्या आपले प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी आलेल्या होत्या. तरीसुद्धा प्रसारमाध्यमांनी जीवामृत फिल्टर टँक पाहण्यासाठी नारायणगाव केव्हीकेमध्ये बारामती केव्हीकेमध्ये गर्दी होत आहे. जीवामृत फिल्टर टँक पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत असा अभिप्राय मीडियाने दिला आणि हा टँक हो म्हणता म्हणता समग्र महाराष्ट्रभर पसरला गेला. याच्यानंतरची पुढची जी गोष्ट होती शेतकऱ्यांपर्यंतची. मित्रांनो, ज्या लोकांना जीवामृताचं महत्त्व माहीत होतं, जे लोक शेतकरी माझे जीवामृत वापरत होते, मॅन्युअली त्याचा वापर करत होते, त्या शेतकऱ्यांपर्यंत ज्यावेळेस हा प्रॉडक्ट पोहोचला, हा टँक पोहोचला, त्यावेळेस जादू झाली. तर बसवल्यानंतर त्याचा उत्पादन खरबुजासाठी पहिला ट्राय केला. खरबूजमध्ये मला साधारण 70% त्याचा रिझल्ट दिसला आणि बाहेरच्या खतांना म्हणजे बऱ्यापैकी बचत झाली. जेणेकरून माझा बाहेर रासायनिक खतावर जास्त वापर होत होता तर तो मला 70% कमी करण्यात आला आणि शेतीमध्ये जो जास्त खर्च होतो तो बऱ्याच प्रकारे कमी करण्यात म्हणजे मदत झाली. आणि मी बाहेर पण बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल सजेस्ट केलं आणि त्यांचा पण रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे आहे. आणि थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की लोकांचा पण त्याच्याकडे वळण्याचा दृष्टिकोन आत्ता सध्या तरी चांगल्या प्रकारे आहे. मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की हे जे तंत्रज्ञान आहे, हा जो साक्षात्कार मला झाला, माझ्याकडून हे काम करून घेण्यासाठी ईश्वराने जी माझ्याकडून ही निर्मिती करून घेतली, ही निर्मिती, हे तंत्रज्ञान माझ्या समग्र देशामध्ये शेतकरी बांधवांपर्यंत पोचावं आणि याच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांची सेवा करावी अशी माझी अगदी आत्म्यापासून इच्छा आहे. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की या टँकच्या माध्यमातून तुम्ही मला
माझ्या शेतकरी बांधवांची सेवा करण्याची संधी द्यावी आणि या समग्र जीवसृष्टीला विषमुक्त अन्न पोचवण्यासाठी मदत करावी असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो.